जेव्हा आपण पाहतो, समजा फॉर एक्झाम्पल आपण दोन व्हॅल्यू घेतल्या, समजा ऑनेस्टी अँड इंटिग्रिटी. ठीक आहे. आता सिव्हिल सर्व्हिसेस ज्या पोस्ट आहे सिव्हिल सर्व्हिसेस, तर इंटिग्रिटी ही सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यू आहे, ऑनेस्टी नाही. ऑनेस्टीपेक्षा हायर व्हॅल्यू कोणती आहे? इंटिग्रिटी. म्हणजे दोघांमध्ये फरक काय असतो? ठीक आहे. कारण की इथिक्स मध्ये काय होते की इथिक्स मध्ये जे आहे काय असते की कुठली रिलेशनशिप असो, म्हणजे तुमची रिलेशनशिप आहे, तर तुमची पहिली रिलेशनशिप तुमची कोणाची आहे? दिसणार एक तुम्ही बॉडी, ठीक आहे, बिहेवियर हे दिसणारे तुम्ही, आणि न दिसणारा तुमचा आत्मा, म्हणजे एक व्हिजिबल आणि एक इनव्हिजिबल. पहिलं रिलेशन तुमचं कोणाशी आहे? तुमच्या स्वतःशी म्हणजे सेल्फशी. आणि दुसरं रिलेशनशिप कोणाची आहे? सोसायटीशी. आता या रिलेशनशिप मध्ये नेहमी काय असते? द्वंद्व असते. एक्स अचीव केलं तर वायला प्रॉब्लेम होतो, वाय अचीव केलं तर एक्सला प्रॉब्लेम होतो. म्हणजे भौतिकवाद पाहिला तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून चुकीचं असते, आणि आध्यात्मिक दृष्टिकोन पाहिलं तर भौतिकवाद चुकीचा वाटतो. लक्षात घ्या व्यवस्थित. त्यामुळे या द्वंद्वातनं बाहेर काढण्यासाठी जे आहे, ज्याला ड्युअलिझम म्हणतो, जो एक सुवर्ण मध्य साधण्याचा जे प्रयत्न करत असतो, तो त्यासाठी असते इथिक्स. त्यासाठीच फिलॉसॉफिकल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे ऑल डायमेन्शननी आपण विचार करत असतो. आता समजा ऑनेस्टी वर्सेस इंटिग्रिटी. आता ऑनेस्टीमध्ये कसं असतं? ऑनेस्टीमध्ये जे आहे एक्सटर्नल डायमेन्शनवर भर असतो, म्हणजे सोसायटील डायमेन्शनवर भर असतो. म्हणजे आपण नेहमी सत्य बोलावे, परंतु सोसायटीच्या नियमानुसार. लोक काय म्हणतील, लोकांच्या जे आहे प्रोसिजर, जे वेल एस्टॅब्लिश जे आहे नॉर्म्स असेल, नियम असेल, याला अनुसरून जे आहे सत्य सांगणे. पूर्ण सत्य होईलच याची काही गॅरंटी नसते ऑनेस्टीमध्ये. यू आर ऑनेस्ट विथ द सोसायटी, बट वेन यू आर कम्प्लिटली ऑनेस्ट विथ युअर सेल्फ अँड सोसायटी बोथ, देन इट बिकम्स इंटिग्रिटी. जेव्हा बघा जे आहे कसं असतं, एकदा सीसीटीव्ही कॅमेरा असो या नसो, ट्रॅफिक पोलीस सिग्नलला असो या नसो, आपण आपल्या स्वतःशी एकनिष्ठ होऊन, आपल्या आत्म्याशी एकनिष्ठ होऊन जेव्हा आपण वागतो, ठीक आहे, जेव्हा आपण ते इथिकली आणि मॉरली सुद्धा राईट असते, ठीक आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो इंटिग्रिटी. काय म्हणतो? इंटिग्रिटी, ज्याला म्हणतो सत्यनिष्ठा किंवा सचोटी असा शब्द असतो. म्हणून ऑनेस्टीचा एक्सटर्नल गोष्टींच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जे आहे विचार केला जातो, आणि इंटिग्रिटी हा इंटरनल आस्पेक्ट असतो. ऑनेस्टीमध्ये आपण स्वतःचा इंटरेस्ट, स्वतःची सॅलरी, प्रमोशन या गोष्टीचा नक्कीच विचार करतो. इंटिग्रिटी ऑनेस्टीमध्ये आपण दिसणाऱ्या गोष्टींचा जास्त विचार करतो, म्हणजे मटेरियलिस्टिक बेनिफिट याचा विचार करतो. ठीक आहे. सोसायटीशी सुद्धा आपण प्रामाणिक राहतो. ठीक आहे. पण बरेचदा असं असते की सोसायटी जे आहे टाळ्या वाजवत असते, सोसायटी आपल्याला ऑनेस्ट म्हणत असते, पण आपण आपल्या आत्म्याला माहित असते की आपण सोसायटीचा घात केलेला आहे. ठीक आहे. मग अशा वेळेस जे आहे दॅट बिहेवियर इज ऑनेस्ट, बट दॅट इज नॉट इंटिग्रिटी बेस्ड बिहेवियर. जेव्हा आपल्या आत्म्याला माहित आहे की आपण जे आहे लॉंग टर्म मध्ये सोसायटीला खूप मोठं नुकसान होणार आहे, तर दिस इज युअर मॉरल अँड इथिकल ड्युटी टू टेल दॅट ट्रूथ. ठीक आहे. जसं राजा हरिश्चंद्र होते, तर राजा हरिश्चंद्र इमानदारीसाठी ओळखले जात नव्हते, ते इंटिग्रिटीसाठी ओळखले जाते. आपण शब्द चुकीचा वापरतो, ऑनेस्ट म्हणतो त्यांना. ते ऑनेस्ट नव्हते, ते इंटिग्रिटी होते. म्हणजे त्या सत्यनिष्ठा त्यांची एवढी होती की त्यांचं जे आहे पूर्ण राज्य गेलं तरी सुद्धा त्यांनी जे आहे स्वतःच्या आत्म्याशी जे आहे बेमानी केली नाही. मग कधी कधी एखाद्या वेळेस होऊ शकतं की सोसायटीच्या नजरेत तुम्ही डिसऑनेस्ट होऊ शकता, परंतु स्वतःच्या नजरेत जे आहे डिसऑनेस्ट होता कामा नये. ठीक आहे. लोक तुम्हाला चुकीचे म्हणू शकतात शॉर्ट टर्म मध्ये, परंतु लॉंग टर्म बेनिफिट जर असेल सोसायटीचा, कम्प्लीट जस्टिस जर द्यायचा असेल, तेव्हा तुम्ही इंटिग्रिटीवर भर काय असला पाहिजे? जास्त. मग इंटिग्रिटीमध्ये ऑनेस्टी असते, पण डिसऑनेस्टी सुद्धा असू शकते, पण प्रोव्हाइडेड इट मस्ट बी फॉर कम्प्लीट जस्टिस. हा भाग खूप महत्वाचा असतो. मग स्वतःला फायदा हो का नुकसान हो, इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनिथिंग, वेदर इज गुड ऑर बॅड. ठीक आहे. वेन यू आर कम्प्लिटली जे आहे इंटिग्रेटेड विथ युअर सेल्फ, देन इट बिकम्स इंटिग्रिटी. ठीक आहे. लक्षात घ्या. मग इंटिग्रिटीमध्ये जे आहे हा इंटरनल डायमेन्शन खूप मोठ्या प्रमाणात असतो इंटिग्रिटीमध्ये, आणि ऑनेस्टीमध्ये एक्सटर्नल डायमेन्शन असतो. ठीक आहे. मग जे आहे कोणी आपल्यावर वॉच ठेवत असो का नसो, आपला आत्मा जेव्हा कंटिन्यू सीसीटीव्ही सारखा काम करत असतो ना, त्याच्याशी त्या आत्म्याशी जेव्हा आपण पूर्णपणे प्रामाणिक होतो, मग स्वतःचा फायदा हो या न हो, मग आपण तो फायदा पाहत असतो, पण आपला मटेरियलिस्टिक बेनिफिट पेक्षा आपण स्पिरिच्युअल बेनिफिटवर भर का देतो? जास्त. कारण इंटिग्रिटीमुळे होऊ शकते आपल्याला सॅलरी लॉस होऊ शकते, एखादं प्रमोशन थांबू शकते ऑफिसमधलं, परंतु जे आहे स्वतःच्या नजरेत आपली किंमत वाढवणे इंटिग्रिटी, लोकांच्या नजरेत किंमत वाढवणे, सोसायटीच्या नजरेत किंमत वाढवणे ऑनेस्टी. ऑनेस्टीचं जे आहे सोसायटीवर भर जास्त असतो, पण इंटिग्रिटीचा स्वतःच्या नजरेत म्हणजे सेल्फ वर्दीनेस, ट्रस्ट वर्दीनेस हा भाग काय असतो? महत्वाचा असतो. त्यामुळे जे आहे जेव्हा आपण इंटिग्रिटी हा शब्द पाहतो, तर इंटिग्रिटी काय करतो की बाहेरच्या एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्ही गोष्टीला काय करतो? सुवर्ण मध्य साधतो.
तुम्ही इथिक्समध्ये बघा ना, इथिक्समध्ये काय काय करतो ऍक्च्युली. इथिक्स हा विषयच कशासाठी असतो की आपण जेवढ्या काही रिलेशनशिप आपल्या आहे, म्हणजे आपल्या स्वतःशी रिलेशन, सेल्फशी असो किंवा सोसायटीशी असो, एखाद्या प्रायव्हेट कंपनीशी असो, गव्हर्नमेंटशी असो, ऍडमिनिस्ट्रेशनशी असो, सिव्हिल्स, जेवढ्या काही रिलेशनशिप आहेत त्यासाठी अशी काही व्हॅल्यूज डिझाईन करायचं आहे की ज्यामुळे इट शुड बी अ विन विन फॉर ऑल, सेल्फ अँड सोसायटी. आणि ते ते कशानुसार चेंज होतात, पर्सन, प्लेस आणि पिरियड, व्यक्ती, ठिकाण आणि काळानुसार जे आहे व्हॅल्यू सिस्टम काय होते, चेंज होते. पण ती व्हॅल्यू सिस्टम जे आहे पूर्ण मल्टी डायमेन्शनल जे आहे पॉईंट ऑफ व्ह्यू असते. असं नाही की बाबा देवानी म्हटलं किंवा भगवद्गीतेत आहे म्हणून त्याला इथिक्स म्हणतात, असं नाही. ठीक आहे, भगवद्गीता जे फुल ऑफ इथिक्स, इथिकल अँड मॉरल व्हॅल्यूज, पण जे आहे भगवद्गीतेमध्ये आहे म्हणूनच आपण मानलं पाहिजे असंही नाही, किंवा देवाचा आदेश आहे म्हणूनच मानलं पाहिजे असंही नाही. इथिक्स हा फुल ऑफ जे आहे ह्युमॅनिस्टिक ऍस्पेक्ट आहे. ठीक आहे, ज्यामध्ये ह्युमन जे आहे रिझनिंग, म्हणजे जे आहे रिझनिंग पॉवर, डोक्याची रिझनिंग पॉवर, सर्व प्रकारे रिझनिंग करायची आहे, हार्ट मधल्या इमोशन्सचा विचार करायचा आणि बिहेवियर, बॉडी, या सर्व गोष्टींचा जे आहे विचार करून सर्वांचं कसं काय होईल, विन विन फॉर ऑल होईल. ठीक आहे, शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म सुद्धा. ठीक आहे, तेव्हा जे आहे त्या व्हॅल्यू सिस्टमवर हे काम करत असते. आणि मग प्रत्येक नातं कसं जे आहे एकदम ब्युटिफुल होईल. मग ते नातं कोणाशी असो, मला लक्षात घ्या, त्या प्रत्येक नात्यासाठी आपण काय करतो, व्हॅल्यू ठरवतो. म्हणून ऑनेस्टी आणि इंटिग्रिटी. तर सिव्हिल सर्व्हिसमध्ये ऑनेस्टीपेक्षा भर कशावर असते, इंटिग्रिटी. जसं फॉर एक्झाम्पल सिव्हिल सर्व्हिस ऍक्टिव्हिजम आहे, म्हणजे नागरी सेवा सक्रियता, याला ऍक्टिव्हिजम म्हणतात. ऍक्टिव्हिजम म्हणजे काय, जर एखाद्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की एखादी गोष्ट प्रोसिजरनुसार बरोबर आहे, प्रोसिजर, लिगल प्रोसिजर असतात. ठीक आहे, लिगल प्रोसिजरनुसार बरोबर आहे, परंतु तुम्हाला तुमच्या मॉरल व्हॅल्यूज नुसार लक्षात येत असेल की हे काय इनजस्टिस आहे, इनजस्टिस, तर अशा वेळेस तुम्ही प्रोसिजरपेक्षा जे आहे राईट व्हॅल्यूजला, ठीक आहे, मॉरल आणि इथिकल व्हॅल्यूजला महत्व का द्याल, जास्त. समटाईम्स मग प्रोसिजरनुसार काम कराल किंवा प्रोसिजरचं उल्लंघन सुद्धा करू शकता. ठीक आहे, मग प्रोसिजरचं उल्लंघन झालं तरी चालते, परंतु स्वतःची जे आहे इंटिग्रिटी व्हायोलेट करणार नाही. दॅट बिहेवियर इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्हिजम. सक्रियता म्हणतो ना, असं जसं सुप्रीम कोर्ट ऍक्टिव्हिजम असते, तसं सिव्हिल सर्व्हिस ऍक्टिव्हिजम असते. सिव्हिल सर्व्हिस ऍक्टिव्हिजम का असते, कारण की त्याचा भर कशावर असतो, इंटिग्रिटीवर भर असतो. लक्षात घ्या असते. म्हणून इंटिग्रिटी जी आहे, ही जी म्हणजे सत्यनिष्ठा, तर ही आपण जेव्हा आपल्या स्वतःशी पूर्णपणे एकनिष्ठ असतो, ठीक आहे, आपला फायदा हो या तोटा हो, परंतु जे सत्य आहे ते मी व्यक्त करणार. तुम्ही बघितलं असेल, एखादी मल्टीनॅशनल कंपनी असते आणि ती मल्टीनॅशनल कंपनी जी आहे एक नवीन कारचं मॉडेल रिलीज करते, लॉन्च करते, आणि लॉन्च केल्यानंतर ती खूप सक्सेसफुल होते, म्हणजे त्याचा सेल वगैरे आउटस्टँडिंग वगैरे होतो, सर्व वगैरे होतो. परंतु त्याच्या R&D लॅबमध्ये पुढच्या वर्षी एक जे आहे रिपोर्ट येतो की या कारमध्ये एक विशिष्ट फ्लॉ आहे, त्यामुळे त्या फ्लॉमुळे 1% ऍक्सिडेंट होण्याची शक्यता काय, जास्त आहे. 1% ऍक्सिडेंट होण्याची शक्यता किती आहे, 1%. आता तो जो फ्लॉ आहे तर तो तुमचं इंटरनल मॅटर झालं. आता हा फ्लॉ आपल्या गाडीमध्ये आहे हे जर लोकांना आपण सांगितलं तर उद्या सेल कमी होऊ शकतो, नाव कमी डॅमेज होऊ शकते. ठीक आहे, पण तरी सुद्धा ती कंपनी, त्याचं बोर्ड ऑफ डायरेक्टर हायली इंटिग्रिटी बेस्ड डिसिजन मेकिंग निर्णय घेतं, सर्व कस्टमरला कन्व्हे करतं की आमच्या गाडीमध्ये हा फ्लॉ आहे, तुम्ही गाडी आम्हाला रिटर्न करा आणि आम्ही तुमची गाडी जी आहे तो फ्लॉ रेक्टिफाय, करेक्ट करून तुम्हाला परत करतो. याच्यामुळे जे आहे कारचं थोडं नाव खराब होतं, कंपनीचं नाव खराब होतं, परंतु त्या कंपनीवरची ट्रस्ट काय होते, वाढते. कारण की इंटिग्रिटी जी आहे कोणती गोष्ट वाढवते, ट्रस्ट वाढवते. ट्रस्ट, कस्टमरची ट्रस्ट खूप महत्वाची असते. ठीक आहे, लक्षात घ्या, बॅलन्स शीटमध्ये दिसणाऱ्या गोष्टी असतात, ठीक आहे, पण बॅलन्स शीटमध्ये जे आहे न दिसणाऱ्या गोष्टी म्हणजे ट्रस्ट असते, तर ती कधी डॅमेज होता कामा नये. म्हणून ती जी कंपनी असते, ऍक्च्युअली त्या कंपनीने कस्टमरला कन्व्हे जर नाही केलं की फ्लॉ आहे वगैरे वगैरे, तरी काही फरक पडणार नाही, सेल आणखी वाढणार. ठीक आहे, म्हणजे सोसायटीच्या नजरेत ती ऑलवेज ऑनेस्टच राहील कंपनी, सोसायटीच्या नजरेत. ठीक आहे, परंतु जे आहे त्या कंपनीला स्वतःच्या नजरेत जे आहे नेहमी काय असेल, गिल्ट फील होईल. ठीक आहे, आणि त्याच्यामुळे मग त्या कंपनीच्या क्रिएटिव्हिटीवर, त्या कंपनीच्या ज्या आहे इनोव्हेशनवर, त्या कंपनीच्या ट्रस्टवर, त्या कंपनीच्या जे आहे ह्युमन रिलेशन्सवर, सर्व गोष्टीवर त्याचा परिणाम होईल आणि लॉंग टर्म मध्ये ती कंपनी काय होईल, कोलॅप्स होईल. हा भाग लक्षात घ्या. त्यामुळे जे आहे जेव्हा आपण ऍक्टिव्हिजम हा शब्द वापरतो सिव्हिल सर्व्हिसमध्ये, तेव्हा जे आहे इंटिग्रिटी हा शब्द असतो. म्हणून तुम्ही जर बघितलं सिव्हिल सर्व्हिस व्हॅल्यूज, ठीक आहे, तर इथे काय असते, इंटिग्रिटी ही सिव्हिल सर्व्हिस हायएस्ट महत्व असते इंटिग्रिटीला. ठीक आहे, असं म्हणून तर सिव्हिल सर्व्हिसला एवढ्या पॉवर दिलेल्या असतात, ठीक आहे, यासाठी दिलेल्या असतात. ठीक आहे,
म्हणून कधी नियमानुसार म्हणजे ऑनेस्टी, नियमांचं उल्लंघन असो की नियमांच्या सोबत असो, पण कोणत्याही परिस्थितीमध्ये जे आहे, जे इथिकल अँड मॉरल व्हॅल्यूज आहे याचं उल्लंघन न करता वागणे, मग स्वतःचा फायदा हो की न हो, कोणी आपल्याला बघो या न बघो, सीसीटीव्ही असो की नसो, पण आपला आत्मा जेव्हा नेहमीसाठी सीसीटीव्ही म्हणून काम करतो ना, आणि जेव्हा त्याच्याशी एकनिष्ठ राहतो, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो, इंटिग्रिटी म्हणजे सत्यनिष्ठा किंवा सचोटी. ठीक आहे, असा द्वंद्व जे आहे यामधनं काय होतो आपण सोडवतो. ठीक आहे, ओके. किती मिनिट झाले?